कशाला फोन केला तर काय माहिती आहे एवढ्या तातडीने कधी एवढा फोन कधी करत नाही. याला अचानक कस काय आठवण आली. इतक्या वर्षापासून आठवण नाही आली आणि आताच आठवण आली. काहीतरी काम असेल पक्का. येऊ का भाऊ? या पारुताई ये. बापरे ताई बस. पारुताई बस ना बस. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे ताई. ताई कस काय झाले मी आता? खुर्च्या काय वाट पाहती आता येत दादा नाही. आपण खालीच बसू ना. भारतीय बैठक बस बस पारुताई बस. अरे बर काय पण एक मिनिट. सरबत घेणार का? तुम्ही मला पारे पारू असे म्हणायचे. मी कधी म्हणलो का पारे? कधी म्हणलो का पारे? सांग कधी म्हणलो का पारे? आता आपण लहानपणापासून सोबतच राहिलो. लहानपणी गोष्ट चालत आहे ते. आता तू डायरेक्ट ताई केलं आणि इतक्या वर्षांनी तुला माझी आठवण कस काय आली रे? अरे आली आता त्याला काय दरवर्षी आठवण द्यायची पण तूच येत नव्हती. दिवाळीला याला विसरतो का? कोणत्या दिवाळीला फोन केला तू? सगळ्या दिवाळीला तुला कोणत्या दिवाळीला फोन पण केला आता तू? तुझा नवरा नाही पाठवीत. सर्व आत्या येतात पण तूच येत हा हम्म अगं बेटा तुझ्या बापाचा कधी फोनच येत नाही तर काय करू? फोन येतो. बळजबरी कस काय येऊ मी घरी? तुझ्या नवऱ्याला का येता पप्पा? येते. तिच्या नवऱ्याला येता येते. बरं दादा काही खायला आणलं का बॅग मध्ये? बाबा सगळे कपडे जाऊ दे. कपडे का? तू म्हणे मुक्कामालाच आहे म्हणून मी हा. मुक्कामाला बरं, आले. बरं, बरं. मग खायला आणायचं ना. तुला माहिती ना मला बटाटे खूप आवडत आहे. अरे मग बटाटे कैरी कैरी खाय. नाही कैरी नको आंबट. अरे या पोरांना आंबे आवडतात ना म्हणून मी आमच्या मळ्यातले कैऱ्या जास्त आणल्या म्हटलं पिकवल माझ्या हाताने. तुला आवडतं ना ग बाळा? लहानपणी लय खायची ग बाई. बरं सगळ्यात महत्वाचं मी 2 वस्तू सांगितल्या होत्या येताना. आठवतं ना फोनवर काल काय घेऊन ये म्हटलं? आत्ताच आली ना थोडं बसतो त्या लगेच नाही पण सुरू त्या झालं तुमचं. महत्वाच्या वस्तू आहे ना त्या अरे थांब. घरदारी तेच थोडंसं आहे ना विचारतात. दम काढी द्या. काय पाहिजे तिला होतं कधी काय? ध्यान राहत नाही. विचारतात कोणाला काय पाहिजे होतं काय तुला? 2 वस्तू सांगितल्या होत्या ना. कोणची पण नेमकी? आधार कार्ड आणि फोटो आधार कार्ड आणि पॅन कार्ड. कार्ड अरे बाबा बसला नुसतं आधार कार्ड लागतं. पॅन कार्ड कशाला लागल बाबा? लागत आपल्याला आहे ना उद्या तहसीलदारच्या समोर जायचंय. आ? हा तुझ्या नावावर काही जमीन करून सब रजिस्टर जिथं जमिनीचं रेकॉर्ड होतं ना सब रजिस्टर कडं तिथं जायचंय. आणि तुला सप्रेम भेट म्हणून तुला थोडीशी जमीन द्यायची इच्छा आहे आमचीवाली. तू मागितली नाही तरी तू मागणार नाही आमच्याकडे. तू लय मोठ्या मनाची आहे पण तरी बी आम्ही दोघं भाऊ तुझ्यापेक्षा बी जास्त मोठं मन आहे आमचं. पण फुला एक फुलाची मिनिटं- पाकळी तुला थोडीशी जमीन एक द्यावा. मिनिटं, मी तुला शेतीवरून जमिनीवरून कधीच मी बोलले नाही. बोलणार सुद्धा नाही ना हा? तू. फोन कधी केला नाही आणि हे अचानक कस काय तुमच्या डोक्यात भूत आलं? भूत ते चांगला विचार आहे. लोकं काय म्हणतील सावत्र बहिणी हा सावत्र बहिणीला आहे ना काहीच नाही दिलं. उद्या तुझ्या नवऱ्याला देतील हे करून मग तुझ्या नवऱ्याला होईल आमच्यावर दावा. बरं आपली शेती किती आहे? शेती किती आहे दादा? 20 एकर आहे. 20 एकर आहे आणि सगळी. मला किती देणार आहे तुम्ही? तू म्हणशील त्या 2 एकर 4 एकर देऊ. बरं चालेल. मग आता तुम्ही दोघं भाऊ मी एकटी बहीण. हा म्हणजे तुला 5 तुला 5 हा मोठ्या अक्काला 5 मग मला पण 5 पाहिजे. नाही नाही मोठ्या हक्काचं नको नाव काढू. तुला 4 एकर गेले खाली 16 एकर. तिला करून दिला त्यानं. म्हणजे तिचं काय म्हणणं होतं? तिने नाही काय घेतला तिनं हक्क सोडपत्रक करून टाकलं का? हा म्हणजे हक्क नाही या जमिनीवर असं करून टाकलं. तिनं दिलंच आहे. मग चालेल. मग मला 7 एकर दे. 7 एकर काय आता पाहिलं 4 एकर बोलला ना दादाचा शब्दाला मान देणार. नाही 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 7 एकरच पाहिजे मला काही पण असो. मी बोलू. आता मम्मी पाणी घेऊन ये आत्या ना. हा ना. बॉटल आण आता बॉटल पाण्याची. पाणी त्या- तरी म्हंटल इतक्या वर्ष माझ्या भावाला कधीच आठवण आली नाही. डोळ्यातलं पाणी सुकून गेलं रे तुमची वाट बघून बघून. काही समज मला तर दरवर्षी आठवण यायची पण आता नाही, तू असं राखी म्हणून राहिली. पौर्णिमा गेली भाऊबीज गेली. मला साडी चोळीची अपेक्षा नव्हती पण तुमची येण्याची लय वाट बघितली रे मी. अगं पारू दोघांची पण. फोन करीत होतो मी दरवर्षी. तू आता तू विसरून गेली त्याला काय? ये ना वहिनी ये. घे घ्या पाणी घे. धन्यवाद ग वहिनी. बैस बैस. कशी आहे तू? बस बस. बरी बाई. बाई, बाया कशा पण ना तुम्ही कशा आहे वा? आता काय बाई मत नाही नाही बसा बसा बसा. मान राहत तो. वैशू फार मोठी झाली दिसायला पण इतकी देखणी झाली ना बाई. बाई आता पटकन कोणतं पण पोरगा लग्न कर. बाई पाहिलं पाहुणे तो येणार आहे मला. दाखवलाय. थांबून जा एक दिवस. नाही बाई लय काम पडले. हा. हा दादा काय म्हणणे बोल नाही नाही पटकन. थांबा आता 2-4 दिवस आणि काय आता आंबेरच खाऊन जाय. हे बघ भाऊ मी काही जेवायला नाही आले. तुझ्या शब्दाचा मान द्यायला इथपर्यंत आले. आता काय आम्ही म्हणायचं हे म्हण. बघ, ते दोघी गेल्याच आहे. हा? ते दोघी गेल्याच हक्क आहे. सोड प्रमाणपत्र दिलं त्या आत्याने. हा हक्क हा? हा ते माहिती नाही तुला. दोघी दोघी बहिणी दोघी हा त्यांचा विषय कट झाला आता. आता राहिला प्रश्न तुझा. तर तुझ्यावर आमच्या दोघांचं बी खूप प्रेम आहे म्हणून ते तुला नवरे घेऊन आले होते. हा
मग म्हणे काय तर तू तुमची सुद्धा काय हक्क सोड पत्रकावर सही करून दे आणि त्याच्या बाबत काय द्यायचं ते दादा ठरवून असं म्हणजे ह्याचा अर्थ म्हणजे मी ह्या घरावर पण माझा हक्क आहे, जागेवर पण हक्क आहे. आहे. तुमचा बाप होता तो माझा पण बाप होता. आहे ना होतो ना बरोबर ना. मग कस काय मी हक्क सोडू सांग ना मला. तुला काय कमी आहे तुझ्या नवऱ्याकडे? ते कमी जास्त नको सांगू. आई वडिलांवर अधिकार होता माझा. अरे पण आता तिला आई बापाने एवढे तुझ्या लग्नाला 10 लाख खर्च केले. हं? कायदा काय म्हणतो, कायदा काय म्हणतो. काय ना काय अधिकार होता मान्य आहे ना होता ना. अधिकार आहे म्हणून तर आम्ही अधिकारात देऊ राहिलो किंवा प्रेमाने देऊ राहिलो असं समजणार. वा रे वा भाऊ माझे, मला आत्ता कळालं का तुम्ही मला काय एवढं प्रेमाने बोलवलं. इतके वर्ष नाही दिसले ना आत्ता प्रेम कळलं तुमचं दोघांचं. अहो सरकारी हा? कागदपत्र लवकर क्लिअर झाले बरं राहत काही. त्याला पुन्हा दुसरी पिढीने जन्म घेतला का पुन्हा हिस्से वाटे वाढत जातात. लय छान होतं. 2 वाटेचे 4 होत्या, 4चे 8 वाटे होत चालतात. अरे मग बापाने आपल्याला जेव्हा शेती दिली तेव्हा असे म्हटले का तुम्ही हे वाटून वाटून खा. नाही ते आपण समजदारीनं वाटून नाही नाही, आई बापाने ह्याच्यामुळे हिस्सा दिला आपल्याला. मला सांगू नको मला 5 एकर पाहिजे. 5 एकर फार होतं. 2 एकर दादा बोलले ना ते असं तरी नको म्हणून. काही करील काय करणार आहे विकूनच टाकशील तू. वा रे वा देवा, खरंच विक जा. दुश्मनाला सुद्धा असे भाऊ नको देऊ रे करंटे. 2 एकर आहे ना विकून टाकणे तर काही कर चाल. 2 एकर हम्म. अरे 20 एकर जमीन आहे. 10 एकर तुला 10 एकर त्याला. हे, हा. तुला करायची ते कर सही नाही तर जागी तुला काय कोर्टात करायचं कर जाऊ दे. आता जरा हळू बोल, लोक बघतील. चल. दिसली यांच्या घरात काय भांडणं चालू एवढ्यातले 2 एकर बी नाही भेटत आणि 5 एकर नाही भेटत. हा. चल जाय तुला काय करायचं भाऊ कर. 25 एकर आहे ना आपण 2 जण करून टाकू. चल हा. तुम्हाला काय- द्या ना तेवढी काय द्यायची करायचं ना ते तुम्ही. कर, जाऊ दे. तुम्ही असं काय करते नुसतं भांडत त्या बाई. जाऊ दे काय करायचं करून घेतो. भाऊ कोण काढवायचं आपल्या ट्रॅक्टरला. वा दादा, मग आता काय खरंच मला प्रेम कळालं रे. मला तुमची शेतीवाडी नको होती. अरे तुला प्रेम कळा ना 2 एकरचं प्रेम कळा नाही, ना 5 नाही, एकर म्हणती. मी तुला शेतीवाडीसाठी नव्हते आले. मग? मी फक्त तुमच्या शब्दावर आले का माझा भाऊ मला डोळ्याने तरी दिसल रे भाऊ. मग आता शब्द- अरे जिवंत आहे का मेलाय हा. असा कसा वैरी भाऊ. अरे माझा शब्दाला महत्व द्या ना ताई. तू अशी काय करते. अरे मी तुझ्या शेतीला नव्हते आले रे. तुम्हाला दोघांना पाहायला आले होते. हा आत्मा दुखत होता का माझे भाऊ कसे सावत्र का असा ना. खुशाल आहे मी तुझ्या आशीर्वादाने. मी सावत्र. अपेक्षा नाही करत तुझी साडी चोळीची जाऊ द्या- अपेक्षा नाही जाऊ करत. द्या वयस सोडून द्या आहो तुम्ही जरा गोडीने घ्यावं सांग काही समजून सांगा हो. गपचिप राहा. एवढे चांगले भाऊ असायचे तुम्ही काय कमीपणा वाटत आहे? मी आहे ना तुम्हाला थोडी. नाही आम्ही काय देऊ नाही राहिलो का देऊ राहिलो. वहिनी मला तुझी गरज नाहीये. या लेकराच्या तोंडाकडे पाहून आली मी. आहो पण मग या लेकराचं नाही. आम्ही काय केलं असं तू एवढं? तू तू हे बघ तू काढली नक्की होती माझ्या भावापुढं. पण हे लेकराची माया तुटली मला. माझे जे रक्ताचे नाते आहे ना ते तुटले. तुम्ही येती नाही जात भाऊ मग आता आम्ही येते मी. हे बघ तू माझ्या दारात कधी नको येऊ. मी तुझ्या दारात कधी असं येणार नको नाही. बोलू अक्का. तू मेला तो माझं तोंड बघू नको. मी मेले तू माझं तोंड नको बघू. तळतळट नका देऊ आत्याचा, देऊन टाका तिचं. वैशू हा. बाई अहो थांबा. हे, खुश राहा माझी बाई. बहीण भावाचं नातं कुठं तुटत का? थांब ना आत्या एक थांबा. दिवस. थांबा ना. हे, जाऊ दे, देऊन गेला टाक बाई तिच्या त्या. इच्छा 5 एकर मागे. मी काय कधी आता उठून गेलो म्हणतो. थांब आत्या.